नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बांधवांनो, आज आपण महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आज मेंढपाळांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. राज्यातील मेंढपाळांसाठी असलेले राजे यशवंतराव होळकर मेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 पासून सुरू होती. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली आहे. या वर्षासाठी महामंडळाकडे आलेल्या 29,55,00,000 इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्या बाबतीत 75% अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून DBT लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येतील. आता आजची दुसरी बातमी अशी आहे. शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार शासन. शेती पिकाचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईचा मदत देण्यात येईल. 1 जुलै 2024 रोजी या संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक NDVI याला असे म्हणतात निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही, तोपर्यंत प्रचलित धोरणाप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता. तर शेतकरी बांधवांनो, अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.